परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादाने आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। दरमहा होणाऱ्या सत्संगात या पुण्यभूमीत आपण सर्वजण वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या विभागात उपक्रमात कार्यरत असणारे सर्व सेवेकरी भाविक आपण आज गुरु माऊलींचं हितगुज आणि त्यांचा आशीर्वाद आणि आगामी येणाऱ्या महिन्याभरात आपल्याकडून जास्तीत जास्त स्वामींची सेवा व्हावी, सेवेकरी जोडले जावे, वेगवेगळे उपक्रम जे गुरु माऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने विविध विभागातून चालतात या सर्व विभाग उपक्रमात आपला सर्वांचा सहभाग सहकार्य असावं आणि हे सर्व मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आज इथं जमलेलो आहोत। आपण गेल्या मागील महिन्याचा आढावा घेताना मागच्या एक 4-5 दिवसापूर्वीच परमपूज्य गुरु माऊलींच्या उपस्थितीत 20 मे 2025ला बुलढाणा जिल्ह्यात शिंदखेडा राजा तालुक्यात ज्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे त्या पावनभूमीत तिथं राष्ट्रीय मेळावा आणि महिला सक्षमीकरण मेळावा हा अतिशय उत्साहाने पार पडला। आपल्या सेवेकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून अनेकांच्या सहभाग सहकार्यातून हा कार्यक्रम प्रचार प्रसार नियोजन करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, अनेक गोष्टी याच्यातून साध्य झाल्या आणि या कार्यक्रमाचं दिवसभरातलं जे काही नियोजन होतं वधूवर परिचय मेळाव्यासहित आपल्या माता भगिनींसाठी स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण, हस्तकला पाककलेचं प्रशिक्षण हे दिवसभर तिथं हजारो आमच्या माता भगिनींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला। तिथं आपल्या माता भगिनींचे सेवाभावी अनेक तिथं स्टॉल्स उपलब्ध होते। आपल्या सेवा मार्गाचे 18 विभाग त्या भूमीमध्ये तिथं येणाऱ्या भाविकांना, कारण त्या कार्यक्रमात येणाऱ्या लाखो लोकांपैकी जवळजवळ 30-40% भाविक लोक होते की जे आपल्या सेवेकऱ्यांच्या प्रचार प्रसारातून गुरु माऊलींचं दर्शन घेण्यासाठी हितगुज ऐकण्यासाठी आले होते। आणि अशा भाविक लोकांपर्यंत आपल्या बालसंस्कार विभागापासून आपले 18 विभाग त्यांच्यापर्यंत प्रात्यक्षिकरित्या ते मांडले गेले, सांगितले गेले आणि त्यानंतर जो काही प्रतिसाद भेटला, त्यानंतर जे काही प्रतिक्रिया आल्या, जे भाविक होते, बरेचसे काही मान्यवर होते, 51 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा आपण आपल्या मार्गाच्या वतीने त्यांचा आपण सन्मान केला। अशा सर्व माता भगिनी की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संघर्षामधून त्यांनी एक चांगलं नाविन्यपूर्ण कामगिरी केलेली आणि अशा या सर्व माता भगिनींचा सन्मान आपल्या मार्गाच्या वतीने होत असताना त्यांनी ज्यावेळेस हे गुरु माऊलींचं कार्य बघितलं, काल आम्ही त्यांचा एक कॉन्फरन्स कॉलवर सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, तर त्या सर्वच्या सर्व माता भगिनींनी म्हणजे अतिशय भावनायुक्त त्यांनी गुरु माऊलींचे ते कार्याचा गौरव करताना सांगितलं की आम्ही फक्त कुठेतरी ऐकून होतो, आम्ही कुठेतरी फक्त फोटोमध्ये बघितलं होतं, पण ज्या वेळेस आम्ही हे सर्व गुरु माऊलींचं कार्य अनुभवलं, ज्या 20 मेच्या कार्यक्रमात सायंकाळी प्रचंड वादळी पाऊस होऊन सुद्धा सेवेकरी एवढ्या निष्ठेने एवढ्या तन्मयतेने सर्वजण गुरु माऊलींचं हितगुज ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस मोठ्या संख्येने ऐकत होते आणि हे सर्व वातावरण बघून तिथले मान्यवर, तिथले सर्व सामान्य सर्व लोक हे एकदम हतबल झाले आणि एकदम त्यांच्या याच्यामध्ये एकदम मनामध्ये आणि याच्यामध्ये विचारांमध्ये परिवर्तन झालं की गुरु माऊलींचे सेवेकरी कुठल्याही पावसाची वादळाची पर्वा न करता स्वामींचं स्मरण करत गुरु माऊलींचं हितगुज ऐकताय, राष्ट्रासाठी योगदान देत आहे। हे सर्व वेगवेगळे विभाग उपक्रम
सर्व काही उपक्रम सेवाभावी, कुठली फी दक्षिणा न घेता बालसंस्कारापासून तर 18 विभाग, हे सर्व विभाग आपले तिथं सेवाभावी मार्गदर्शन करताय। आणि हे सर्व बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक जबरदस्त वातावरण निर्मिती झाली। त्याचे काही खूप चांगले परिणाम म्हणजे त्या कार्यक्रमानंतर बरेचसे जे काही वेगवेगळ्या गावातून भाविक आले होते त्यांनी सांगितलं की आमच्या गावात ग्रामाभियान घ्या, आमच्या गावात केंद्र सुरू करा, आम्हाला हे स्वामींचं कार्य हे आमच्या गावात पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने जर आपण नियोजन आपल्या सेवेकऱ्यांनी सर्वांनी प्रचार प्रसारासहित विभागांची माहिती मांडणी आणि ते प्रत्येकापर्यंत पोहोचवले तर प्रत्येक जे गुरुमाऊली जे इतगुजात सांगतात, गाव तिथं केंद्र, घर तिथं सेवेकरी, हे निश्चित या माध्यमातून आपल्याला करता येईल। आणि म्हणून या कार्यक्रमात अनेक जवळजवळ आता तर काल परवाच आम्ही आढावा घेतला, जवळजवळ 25 ते 30 ठिकाणी नवीन आपले केंद्र त्या जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे। अनेक मान्यवरांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा या कार्यात आम्हाला सहभागी व्हायचं आहे, आम्हाला सेवेकरी व्हायचं आहे, आम्हाला वेगवेगळ्या विभागामध्ये आम्हाला काम करायची इच्छा आहे। हे ज्या वेळेस हे आपल्या सर्व सेवेकऱ्यांची एकजूट, आपल्या सेवेकऱ्यांचे प्रयत्न प्रामाणिकपणे केलेली ही सर्व सेवा आहे। आणि म्हणून आगामी सुद्धा ज्या ज्या वेळेस जिथं जिथं आपल्या मार्गाचा कार्यक्रम असो, नियोजन करणारे कोणी असो, एखादं जिल्ह्याचं केंद्र असो, तालुक्याचं केंद्र असो, कुठलाही विभाग उपक्रम असो, पण ज्या ज्या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींचा कार्यक्रम असतो, आपल्या सेवा मार्गाचा कार्यक्रम असतो, त्या ठिकाणी कुठलंही आमंत्रण निमंत्रण मान पान याची अपेक्षा न ठेवता आपल्या सेवेकऱ्यांनी महाराज माऊलींकडे बघून त्या कार्यक्रमासाठी आपण हजर राहिलं पाहिजे, त्या कार्यक्रमाचा आपण प्रचार प्रसार केला पाहिजे। म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी आता थोडं जरा आपले सर्व सेवेकऱ्यांची आता जबाबदारी गुरुमाऊलींनी सांगितलेली की वाढलेली आहे। आपल्याला नुसतं आता एखाद्या तालुका जिल्ह्यापुरतं मर्यादित राहायचं नसून आपल्याला जगभरात हे स्वामींचं कार्य, प्रत्येक दुःखित व्यक्तीपर्यंत हे स्वामींचं कार्य पोहोचलं पाहिजे। आणि त्यासाठी आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेली ती सहज सुबकता की सोप्या पद्धतीने सांगा, अवघड सांगू नका, लोकांना कुठल्याही खर्चात न टाकता पहिलं स्वामींचं स्मरण, स्वामींचा जप की जो मनाने सुद्धा खूप चांगला होतो, हे आपण जर सांगितलं तर निश्चित अनेक लोक जोडले जातील। आणि जे जोडले गेलेले, ज्यांना अनुभव आलेले, ते स्वइच्छेने, ज्यांना जे काही दान धर्म प्रत्येक धर्मात सांगितलेलेचे ते स्वइच्छेने देतील। त्याच्यामुळे आपण सेवेकऱ्यांनी उठसूट कोणाकडे दान धर्म हात पसरायची गरज नाही। आपण सेवेकरी जोडले तर आपाप लोकांना माहिती आहे की आपल्या मागच्या जन्मातले काही ऋण असतील, आपल्या मागच्या जन्मातले काही दोष असतील, ते जाण्यासाठी प्रत्येकजण दान धर्म करतोच। म्हणून आपल्याला केवळ दान धर्मासाठी स्वामींचं कार्य करायचं नाही, तर प्रत्येक व्यक्ती स्वामी कार्याशी जोडला जावा। त्या घरामध्ये बालसंस्कारातून पिढी चांगली तयार व्हावी, विवाह संस्कारातून त्यांचं वैवाहिक जीवन सुखी व्हावं, त्यांच्यापर्यंत चांगलं विषमुक्त अन्न यावं, त्यांचं आरोग्य चांगलं टिकावं, या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत जर पोहोचल्या तर ही सर्वात मोठी भारत मातेची सेवा होणार आहे। म्हणून आपल्या सैनिकांनी, आपण मागच्या महिन्यात अनुभव घेतला की आपल्या सैनिकांनी ज्यावेळेस आपल्या ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, आपल्या सेवेकऱ्यांची सेवा चालूच होती, गुरुमाऊलींनी सांगितलेल्या सेवा, स्वामी चरित्राचे पारायण, स्वामींचा जप, ही सर्व सेवा सुरू होती। या सेवेतून एक आपल्या सैनिकांचं मनोबल वाढावं, कारण परमेश्वराच्या नामस्मरणातून, त्या ऊर्जेतून एक तरंग तयार होऊन एक चांगली ऊर्जा तयार होती। आणि ही ऊर्जा आमच्या सैनिकांपर्यंत पोहोचावी आणि त्या आमच्या सैनिकांच्या कर्तृत्वातून आपल्या भारताचं सीमेचं रक्षण झालं। आणि आपण तो अनुभव खूप जवळून बघितला की जे तिसऱ्या महायुद्धाकडं जाणारं युद्ध कुठेतरी शत्रू राष्ट्रांना कुठेतरी निमित्त घ्यावं लागलं, झुकतं घ्यावं लागलं। आणि ही आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांचं आपल्या सर्व भारतवासियांसाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे। आणि म्हणून आपण
आता बाहेरच्या सीमेवरचं रक्षण आपले सैनिक करताय। आपल्या सर्वांच्या आपण जो काही टॅक्स भरतो त्या टॅक्समधून जो काही निधी जमा होतो सरकारकडे, त्या निधीतून अनेक क्षेपणास्त्र आपल्या सर्व भारताच्या सीमांचं रक्षण करताय। पण आज आपली जी जबाबदारी आहे ती म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षितता, देशाला आतून आपल्याला बळकट करायचं आहे आणि ती प्रामुख्याने आपल्या सर्व सेवेकऱ्यांची जबाबदारी आहे। कारण गुरुमाऊलींनी आपल्याला हे स्वामींचं अधिष्ठान, हा स्वामींचा हे कार्य, वेगवेगळे विभाग उपक्रम, हे ज्ञान आपल्याला उपलब्ध करून दिलेले आणि या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला देश आतून बळकट करायचा आहे। उद्याची पिढी निरोगी निर्व्यसनी राहिली पाहिजे। उद्या आपल्यामध्ये आपसात वादविवाद न होता, उद्या आपली एनर्जी आपण एकमेकांवर वाया न घालवतात। देशाचा आपल्याला जर विकास करायचा असेल तर प्रत्येक खेड्यापाड्यातून, प्रत्येक घराघरातून, प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगला विकसित करावा लागेल ज्ञानाने, सेवेने। आणि म्हणून आपण निश्चित या राष्ट्रीय मेळावा हा केवळ अध्यात्मापुरता मर्यादित नसून राष्ट्र खऱ्या अर्थाने आतून सक्षम व्हावं या दृष्टीने मेळावे आपल्यासाठी फार उपयोगी आहे। आणि म्हणून आगामी सुद्धा आपल्याला जे काही उपक्रम राबवायचे आहे या उपक्रमांसाठी आपण आता सज्ज झालं पाहिजे। कारण ही फार मोठी भारत मातेची सेवा आहे। आपण फक्त आपल्या कुटुंबापुरतं, आपल्या व्यक्तिगत स्वार्थापुरतं स्वामींकडे हात न पसरता आपण स्वामींना विनंती केली पाहिजे की ह्या जन्मात आमच्याकडून चांगली जास्तीत जास्त राष्ट्राची सेवा व्हावी। हे स्वामींचं कार्य वाढण्यासाठी आमचं काहीतरी फुल न फुलाची पाकळी आमचा त्याच्यात सहभाग पाहिजे। म्हणून आपण सर्वजण आता आगामी उपक्रमासाठी आपण तयार होऊ आणि देशाचं बाहेरून संरक्षण तरी मिसाईलच्या माध्यमातून, सैनिकांच्या माध्यमातून ते होतंय। पण आज आमची जी पुढची पिढी जी व्यसनाच्या विळख्यात आहे, वेगवेगळे प्रकारच्या ज्या दुर्घटना घडतात, या दुर्घटना टाळण्यासाठी ही व्यसनी लोक, ही बिघडलेली पिढी ही आपल्याला जर दुरुस्त करायची असेल तर त्याला ज्ञानाची मिसाईल लागणार आहे, त्याला ज्ञानाचे शस्त्रास्त्र लागणार आहे। आणि म्हणून हे सर्व आपल्या सेवेकऱ्यांकडे गुरुमाऊलींनी हे सगळे शस्त्रास्त्र दिलेले। आज गुरुमाऊलींनी आपल्याला सर्व प्रकारचं ज्ञान, कुठलाही हातचा न ठेवता, कुठलाही जातीभेद न बघता, स्त्री पुरुष भेद न बघता, लहान थोर वृद्ध वयाकडे सुद्धा न बघता गुरुमाऊलींनी आज आपल्याला हे सर्व ज्ञान दिलेले। आणि हे ज्ञान आपल्याला या ग्राम अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत ते पोहोचवायचं आहे आणि देश आपल्याला आतून सक्षम करायचं आहे आणि ही सर्वात मोठी राष्ट्रसेवा होणार आहे। म्हणून आपण सर्वांनी आता मरगळ झटकून टाका, बारीक सारीक गोष्टींचा विचार करत बसू नका। हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, हे जे आपल्या हातात नाही त्या गोष्टींचा आपण दुःख, शोक, चिंता करत बसायचं नाही। आपल्या हातात काय आहे? स्वामींचा आपण आशीर्वाद घेऊन, गुरुमाऊलींचा आपण हितगुज ऐकून आपण जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण हे ज्ञान, हे उपक्रम आपल्याला लोकाभिमुख करणे, सर्वांपर्यंत पोहोचवणं जेवढे शक्य होईल, जेवढे आपल्या सहकारी, जेवढे आपल्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन आपण हे निश्चित उपक्रम राबवू आणि निश्चित हळूहळू याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील आणि हळूहळू एक परिवर्तनाला सुरुवात होईल। म्हणून असो या कार्यक्रमात जो 20 मेचा जो कार्यक्रम झाला त्याच्यात आपल्या जवळजवळ 47 वेगवेगळ्या कंपन्या आपल्या सेवेकऱ्यांच्या मुलामुलींना रोजगार देण्यासाठी, इंटरव्ह्यू घेण्यासाठी तिथं उपस्थित होतात। 1300हून अधिक बेरोजगारांची नाव नोंदणी, इंटरव्ह्यू त्यांचे झाले। 4500हून अधिक माता भगिनींना वेगवेगळ्या प्रकारचे जवळजवळ 25हून अधिक प्रकारचे प्रशिक्षण आपण त्या कार्यक्रमात तिथं देण्याचं, आपण थोडं सेवाभावी आपण ते प्रशिक्षण देण्याचं आपण नियोजन केलं। आणि त्याचबरोबर विवाह संस्कार विभागातून जवळजवळ 2000हून अधिक विवाह इच्छुक मुलामुलींची नोंदणी झाली। त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने विवाह संस्कार विभागाने
जो काही डेमो मांडला होता की विवाहासाठी योग्य वयापासून तर जे वैवाहिक जीवन आहे हे सुखी कसं राहावं या दृष्टीने जे मार्गदर्शन पाहिजे ते सर्व उपक्रम त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने मांडले होते आणि ते बघून अनेक मान्यवर तिथले स्थानिक लोकप्रतिनिधींपासून तर अनेक मान्यवर अनेक आपण ज्यांना VIP म्हणू मान्यवर असे अनेक जणांनी खरोखर गुरुमाऊलींच्या या कार्यक्रमाचं या उपक्रमांचं अत्यंत कौतुक केलं। आपल्या सेवेकऱ्यांनी एवढं स्वेच्छेने स्वयंप्रेरणेने तिथं येऊन एवढं उपक्रम मांडणं खरोखर अतिशय सुंदर त्या ठिकाणी मांडणी केली होती आणि त्या ठिकाणी विवाहसुद्धा लावण्यात आला। आपल्या सेवेकऱ्यांच्या वतीने जे कोणी असे आर्थिक परिस्थिती ज्यांची खराब आहे लग्नासाठी जे कर्जबाजारी झालेले अशा जे आपल्या संपर्कात कोणी असतील त्यांचे नावं आपल्या विवाह संस्कार विभागात त्वरित कळवा। आपल्या विवाह संस्काराच्या वतीने अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विवाह आर्थिक ज्यांची परिस्थिती खूप खराब आहे अशा याच्यासाठी आपल्या कन्यादान योजनेतून आपण त्यांना जेवढं शक्य होईल तेवढा हातभार लावणं त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सुरू आहे। त्यानंतर यावेळेस अजून एक कामगिरी आपल्या कृषी शास्त्र विभागातल्या प्रतिनिधींनी खूप चांगली केली। लाखो शेतकऱ्यांना समर्थ गोकृपामृत म्हणून जे कल्चर आहे ते कल्चर की जे शेतीमधलं विष कमी करतं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवतं आणि A to Z सगळ्या पिकांसाठी जे अत्यंत उपयोगी आहे हे कल्चर पूर्णपणे मोफत लाखो शेतकऱ्यांपर्यंत देण्यात आलं। आणि एक आश्चर्याची बाब म्हणजे त्या ठिकाणी तिथं एवढ्या गर्दीसाठी अनेक पोलीस यंत्रणासुद्धा होत्या। त्यातले बरेचसे तिथले जे पोलीस यंत्रणा होते त्यांनी ज्यावेळेस हे आपल्या सेवेकऱ्यांचे उपक्रम बघितले ते सुद्धा प्रभावित झाले आणि त्यांनी सुद्धा आपल्या विभागांना लोकांना सांगितलं की ते गोकृपामृत कल्चर इथं भेटते। शेतकऱ्यांना सांगत होते। वास्तविक पाहता ते सेवेकरी नव्हते, ते ऑन सरकारी ड्युटीवर होते, पण त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्या या सेवेकऱ्यांची तळमळ बघून त्यांच्यामधली सुद्धा एक ती तळमळ ती जागृत झाली। म्हणून आपल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांना तिथं अनेक लाखो शेतकऱ्यांना एक स्वावलंबी शेतीसाठी जे गरजेचं ज्ञान आहे ते प्रात्यक्षिक मांडले होतं। रक्तदान शिबिर जवळजवळ वेगवेगळ्या 4 जिल्ह्यातून सरकारी यंत्रणेसहित वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी रक्तदानाचं नियोजन तिथं केलेलं होतं आणि आपल्या सेवेकऱ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं रक्तदान या उपक्रमात सुद्धा सहभाग घेतला। आपल्या आरोग्य विभागाच्या तर्फे मोफत तपासणी होती आणि असे सगळे सेवा मार्गाचे उपक्रम त्या ठिकाणी सेवाभावी अतिशय उत्साहाने लाखो लोकांनी त्याचा आनंद घेतला। आणि आपल्या या पर्यावरण आणि दुर्ग संवर्धन विभागाच्या वतीने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवरची माती ध्वजपूजन करून तो अतिशय नाविन्यपूर्ण एक प्रयोग त्या भूमीमध्ये झाला। मातीला आपण आई म्हणतो। जिजाऊसुद्धा शिवाजी महाराजांच्या आई होत्या आणि आपल्या सर्वांच्याच त्या आई म्हणावं लागतील, कारण त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले नसते तर आज आपण कदाचित इथं हे आध्यात्मिक हे गोष्टी आपल्या धर्मसंस्कृतीविषयी आपण चर्चा करत नसतो। म्हणून आपल्याला त्यांचे खूप महत्त्वाचे ऋण आपल्यावर आहे आणि म्हणून त्या माती ध्वजपूजनाच्या माध्यमातून किमान वर्षातून 2दा त्या किल्ल्यांवरच्या देवतांचा मान सन्मान व्हावा। तिथली जैवविविधता, तिथल्या स्थानिक तिथले जे काही राहणारे लोक असतील, दुर्लक्षित लोक असतील, त्यांना सुद्धा आपला मार्ग काढावा या दृष्टीने आपण वर्षातून 2 मोहीम दुर्ग संवर्धनच्या घेतो की ज्याच्यामध्ये आपले बरेचसे सेवेकरी सहभागी होतात। आणि या कार्यक्रमात सुद्धा अनेक सेवेकऱ्यांनी ते माती ध्वजपूजनचं नियोजन खूप सुंदर पद्धतीने केलं आणि ही सर्व सेवा आपण स्वामींच्या चरणी, हे सर्व श्रेय हे कोणा व्यक्तीचं नसून हे सर्व महाराज माऊलींच्या आशीर्वादामुळे झालेले आणि त्याच्यामुळे आपण ही सर्व सेवा, हे सर्व श्रेय महाराज माऊलींच्या चरणीच आपण रुजू करू। आणि आगामी उपक्रमासाठी आपल्याला 27 मे पासून 5 जूनपर्यंत गंगा दशहरा सोहळा आहे आणि या गंगा दशहरा सोहळ्यात
आपल्या सर्व सेवेकऱ्यांना आपल्या आपल्या जवळच्या नदीचं पूजन, नदीची स्वच्छता, किमान 1 तासभर तरी आपण स्वच्छता, आपण त्या निमित्ताने नदीमध्ये काय काय प्रकारचं प्रदूषण असतं आणि एक जिवंतपणे आपण त्या नदीच्या किनारी गेलो, कारण मृत्यूनंतर प्रत्येकाला जाळलं जातं, अस्थी आपल्या तिथल्या लोकल परिसरात नदीमध्ये टाकल्या जातात. पण आत्ताच जर आपण ते जिवंतपणे त्या नद्यांकडे लक्ष दिलं तर आपल्याला भविष्यात मृत्यूनंतर सुद्धा किंवा आपल्या अस्थी गटारीत वाहतील अशी तर वाईट अवस्था व्हायला नको. म्हणून आपण सर्वजण, सर्व सेवेकरी, आपण गंगा दशहराच्या निमित्ताने आपल्या या पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शनाने त्यांनी जे केलेली माहिती आहे ती माहिती आपल्या सर्व सेवेकऱ्यांपर्यंत, एखाद्या केंद्रात पर्यावरणाचा जरी कोणी प्रतिनिधी नसेल पण आपण सेवेकरी आहे, वेगवेगळ्या विभागातले 18 विभागातल्या कुठलाही सेवेकरी ज्यांना वाटतंय की आपल्या गुरुमाऊलींचा, स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपण तो उपक्रम फार गरजेचा आहे, त्यांनी आपल्या जवळच्या नदीचं तिथं सानिध्यात जाऊन तिथं स्वच्छता, पंचोपचार, साधं पूजन आणि आपल्याला त्या नदीची माहिती की ती नदी आपल्या जवळची कुठं उगम पावते आणि ती नदी कुठं जाऊन मिळते हे आपल्या नव्या पिढ्यांना माहीत पाहिजे. आज आपण जगभरातली माहिती घेतो आणि आपल्या जर स्थानिक नदीची माहिती विचारली, तिचं नाव विचारलं, तिची ऐतिहासिक काही पार्श्वभूमी विचारली, आपल्या बऱ्याच लोकांना किंवा आपल्या सेवेकऱ्यांना सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नाही, असं व्हायला नको. म्हणून नदीविषयक एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आगामी भविष्यात येणाऱ्या पावसाळ्यात पाऊस चांगला पडून असा अवेळी पडण्याऐवजी योग्य ऋतूमध्ये पाऊस पडावा, धरणं भरले जावे आणि हे धरणं भरले गेले, पाऊस चांगला झाला तर शेती टिकल, शेती टिकले तर आपलं पोट, आपल्या पोटात अन्न येईल. म्हणून आपण सर्वांनीच शहरी भागापासून ग्रामीण भागातल्या सर्वांनी नदी स्वच्छता अभियानात आपल्याला सहभाग घ्यायचा आहे. आपण 10 दिवसाचा कालावधी, 10 दिवसातला कुठला एक दिवस तुम्ही निवडा, 1 दिवसातले तुम्ही 2-3 तास फक्त आपल्याला द्यायचे. म्हणून आपण नदी स्वच्छतेची माहिती काय काय केलं पाहिजे त्याच्या संदर्भात अतिशय सोपं आहे, अवघड काही नाही. नदीच्या तिथं जाऊन एक पांढरी साडी नदीला अर्पण करायची, पंचोपचार पूजन, लागलं तर फुलाला हळद कुंकू अक्षता लावून ते फूल फक्त वाहून नमस्कार करायचा, पर्जन्य सूक्ताचं पठण करायचं आणि महत्त्वाचं नदीला प्रार्थना करायची, प्रतिज्ञा करायची की आम्ही सेवेकरी स्वामींचा आशीर्वाद, माऊलींच्या मार्गदर्शनाने आम्ही हा मान सन्मान करतो. आम्ही निश्चित जास्तीत जास्त प्रयत्न करू की आमच्या कृत्यामुळं, आमच्या कर्मामुळं नदी प्रदूषित होणार नाही. ही प्रतिज्ञा आपल्याला सर्वांना तिथं करायची, विनंती करायची आहे आणि नदीला सांगायचं आहे की चांगले पूर वाहू दे, चांगला पाऊस व्हावा. म्हणून आता आपल्याला या गंगा दशहराच्या निमित्ताने सर्व प्रत्येक केंद्राचा आम्ही फॉलोअप घेऊ. प्रत्येक छोटं मोठं कोणतंही केंद्र असो त्या प्रत्येक केंद्रात 27 मे ते 5 जूनपर्यंत आपल्याला या 10 दिवसात ज्येष्ठ शुद्ध प्रथमा ते ज्येष्ठ दशमी आणि त्यात 31 मे रोजी नाशिकच्या रामकुंड हे अत्यंत पुण्यपवित्र स्थानावर की ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी तिथं नदीचं पूजन केलं होतं, त्याच ठिकाणी या कलियुगातले प्रभू रामचंद्र श्रीराम परमपूज्य गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत 31 तारखेला सायंकाळी गंगा दशहराचं पूजन होणार आहे. नाशिकच्या जवळच्या सर्व सेवेकऱ्यांनी थोडा वेळ काढून या. काही जण म्हणतील आम्हाला थोडंसं लग्न आहे, अमुक आहे, तमुक आहे. आपण हे कुठलाही निमित्त हे करू नका. प्रत्येकाने किमान ह्या निमित्ताने, कारण बरेचसे नाशिकचे जवळचे लोक आहे पण बरेच जण रामकुंडावर सुद्धा जाती नाही, बाहेरच्या वेगवेगळ्या राज्यातून लोक तिथं येतात. म्हणून असं काहीतरी सण उत्सवाच्या निमित्ताने आपण सेवेकऱ्यांनी, नाशिकच्या सेवेकऱ्यांनी आपण या गंगा पूजनाला आपण सर्वांनी हजेरी लावायची आणि तो आशीर्वाद की आपल्या गुरूंच्या समवेत तिथं मंत्रघोषात शास्त्रोक्त पद्धतीने ते पूजन तिथं चाललेलं, त्या उपक्रमात सहभागी झालं, ते मंत्र कानावर जर पडले तर आपल्याला सुद्धा ते पूजनाचं फळ भेटणार आहे. म्हणून आपण सर्वांनी या 31 मे
सगळ्यांनी लक्षात ठेवा। आणि 27 मे पासून 5 जूनपर्यंत सर्व इथं जेवढे जिल्हा प्रतिनिधी आलेले आम्ही तुम्हाला, मी तो स्वतः जिल्ह्यावाल्यांना फोन करणार आहे। कारण प्रॉब्लेम असा होतो की आम्ही आता स्वतः दौरे केले, पश्चिम महाराष्ट्र केला, मराठवाडा केलेले, आत्ताच मागच्या याच्यात खानदेश केला, की सेवेकऱ्यांची केंद्र लेवलला खूप जबरदस्त तळमळ आहे। त्यांना अनेक उपक्रम राबवायचे, त्यांची खूप इच्छा आहे की गुरुमाऊलींचे विभाग उपक्रम आपल्या केंद्रात पाहिजे, पण जी मधली यंत्रणा आहे ती आपल्याला थोडीशी स्ट्रॉंग करणं, सक्षम करणं गरजेचे। त्याच्यामुळे आपल्या व्यक्तिगत हेवे दावे, लोभ, काय एकमेकांविषयी काय असेल पूर्वाग्रह ते बाजूला ठेवा। आणि जर आपण असं बाजूला ठेवलं नाही तर फार मोठं पाप लागू शकतं। म्हणून आपण सेवेकऱ्यांनी जरा जबाबदार पदावाल्यांसहित सगळ्यांनी असं तुम्ही गुरुमाऊलींचा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे। तो असा कुठं थांबायला नको, असा मध्ये कुठल्याही विभागाचा उपक्रमाचा संदेश की तो कुठंतरी आम्ही जिल्ह्यावाल्याला सांगितलं आणि खाली पोहोचलंच नाही, असं व्हायला नको। सर्वांनी आपलं आपलं जबाबदारीचं काम आहे प्रामाणिकपणे करायचं। केंद्रवाल्यांनी सुद्धा, कारण काही ठिकाणी केंद्रवाल्यांचे सुद्धा काही वर्षापासून बरेच वर्ष झाले तेच लोक आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये, तर आपण नवीन आता या गुरुपौर्णिमेला नवीन लोकांना संधी द्या आणि आपण सर्व सेवेकऱ्यांना जर हे व्यवस्थित माहिती पोहोचली आपल्याला आशीर्वाद मिळेल, आणि जर माहिती पोहोचली नाही तर त्याचा जो फटका आहे तो तो स्वतः अनुभवायचा। कारण आम्हाला आता असं वारंवार आपल्याला आवाहन करणं योग्य वाटत नाही, तर आपण सर्व जिल्हा, तालुका आणि केंद्र न्याय जेवढे प्रतिनिधी आहे सर्वांनी स्वामींच्या कार्यासाठी तरी आपण विचारविनिमय आपण व्यवस्थित करून सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवा। आपल्याला या महाराष्ट्रभरात सर्व नद्यांचा मान सन्मान, त्या नद्यांची माहिती आम्ही संकलित करणार आहे। प्रत्येक ठिकाणची नदी, तिथली ऐतिहासिक तिथं काय पार्श्वभूमी आहे, आध्यात्मिक काय तिथं महत्त्व आहे, भौगोलिकदृष्ट्या काय महत्त्व आहे, याचं आम्ही एक पत्रक तयार करून देणार आहे आणि ते सर्वांनी तिथल्या माहिती घ्यायची। आणि आपण आता या गोदावरीची सुद्धा आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्व पर्यावरणातल्या कार्यरत सेवेकऱ्यांनी की गोदावरी ब्रह्म आपल्या इथं जवळच, इथून आपण बघू शकतो गंगाद्वार इथून वाहत जाते, पण केवळ भौतिकदृष्ट्या पैशासाठी म्हणून त्या गोदावरीचे नैसर्गिक स्रोत बंद केले गेले, कॉन्क्रिटीकरण झालं, अनेक प्राचीन कुंड दाबले गेले, अनेक ज्या नद्या होत्या ज्या गोदावरीला मिळणाऱ्या त्या नद्यांचे नाले झाले, नाल्यांचे पाईप टाकून छोट्या गटारी करून टाकल्या। आपल्याला आता कुठंतरी ह्या नद्यांचा जो काही शेवटचा जो श्वास आहे आणि ज्या श्वासावर आपण सुद्धा जिवंत आहोत तो कुठंतरी टिकून ठेवणं गरजेचं आहे। म्हणून आपण सेवेकऱ्यांनी एक वेळ थोडंसं विशेष काही सेवा कमी झाली चालेल, पण आपल्याकडून नदीचं प्रदूषण व्हायला नको। आणि म्हणून हळूहळू हे प्रदूषण कमी करण्यासाठी गुरुमाऊलींच्या प्रेरणेतून, आशीर्वादातून आपले काही उपक्रम आपल्या सर्व सेवेकऱ्यांपर्यंत, केंद्रापर्यंत पोचवायचे। आणि एक उपक्रम आपल्या पर्यावरणातल्या सेवेकऱ्यांनी पुढाकार घेऊन गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊन तो पुढे आणला, आणि त्यामुळं आत्तापर्यंत लाखो किलोचं प्लॅस्टिक वाचलं गेलं। तो उपक्रम म्हणजे मातोश्री शकुंतलाताई प्लेट बँक। बऱ्याच जणांना अजून ती प्लेट बँक माहिती नाही। प्लेट बँक की आपल्या सेवेकऱ्यांनी त्या स्टीलच्या प्लेटा एकत्र आणून कोणाच्याही घरगुती कार्यात प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या आणण्याऐवजी, प्लॅस्टिक फॉईलच्या ते प्लेट आणण्याऐवजी, प्लॅस्टिकचे ग्लास आणण्याऐवजी ह्या स्टीलचा वापर करावा, या दृष्टीने आपण ते प्लेट बँकचं नियोजन महाराष्ट्रात जवळजवळ 250हून अधिक ठिकाणी ते प्लेट बँक कार्यरत आहे। ज्यांना ज्यांना इथं बसणाऱ्यांना स्वयंरोजगार, आपलं पर्यावरण विभाग असो, कुठलाही विभाग असो किंवा नसो, ज्यांना प्लेट बँक संदर्भात समजून घ्यायचं आहे आणि प्लॅस्टिक आपल्या सेवेकऱ्यांमुळे वाढायला नको। हळूहळू आपल्याला हे प्लॅस्टिक कमी करायचं आहे। दैनंदिन जीवनातलं सुद्धा प्लॅस्टिक कमी करायचं आहे, कारण आपण एका बाजूला सेवा करतोय पण दुसऱ्या बाजूला जर आपण हे पथ्य पाळले नाही तर मग जे गुरुमाऊली जीव तोडून सांगताय, कॅन्सर सारख्या या गोष्टी
की याच्यापासून पथ्य पाळले पाहिजे. तर उद्या सप्तरंगीन आपल्याला हे काडे घेण्याची वेळ यायला नको. हे आपल्याला जे कोणी दुर्लक्षित राहिले त्यांच्यापर्यंत ठीक आहे. आपल्या सेवेकऱ्यांना तो कॅन्सर आपल्या कोणाच्या घरात यायला नको, यासाठी हे प्लॅस्टिक कमी करावं लागणार आहे. प्रत्येकाच्या शरीरात आज एकदम बारीक कणात का होईना प्लॅस्टिक चालले, म्हणून आपण निश्चित सर्व सेवेकरी आपल्या केंद्रातसुद्धा प्लॅस्टिक मुक्त केंद्र आपल्याला प्रत्येक केंद्र करायचं आहे. आपल्या सेवेकऱ्यांनासुद्धा स्वतःची परमनंट पाण्याची बॉटल, परमनंट एक आपली पिशवी, बाजारात जरी गेलं आपली पिशवी, एखाद्या म्हणलं आम्ही पिशवी देऊ, त्याला म्हणा पिशवी नको देऊ, आमची स्वतःची पिशवी. आणि ती पिशवीसुद्धा जर आमच्या माता भगिनींनी स्वयंरोजगारातून जर बनवली तर निश्चित खूप चांगलं राहील. आणि म्हणून आपल्या सर्व सेवेकरांना अजून एक कळकळीचं आव्हान आहे की आपल्या स्वयंरोजगार विभागातल्या आमच्या माता भगिनींनी स्वामींचं स्मरण करत करत अनेक वेगवेगळे खाद्यपदार्थ वस्तू बनवलेल्या आहे. वाळवण बनवलं, कुरडया, पापडे, वडे, शेवया, आणि हे सर्व बनवताना त्यांनी स्वच्छता ठेवली, पावित्रता ठेवली, आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींचं स्मरण करत करत त्यांनी केलं. आणि अशा आपल्या सात्विक बचत गटातल्या उत्पादनांना आपण प्राधान्य द्या. बाजारातलं जरी थोडं स्वस्त असलं पण आपल्या सेवेकऱ्यांना, आपल्या त्या गरजू गरीब आमच्या सर्वसाधारण माता भगिनींना दोन पैसे मिळावे या दृष्टीने आपण त्या बचत गटात उत्पादित झालेल्या उत्पादनांना आपण सेवेकरी आपण प्राधान्य देऊ. आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही निश्चित की जे बाजारातल्या प्रॉडक्टपेक्षा आपल्या सेवेकऱ्यांनी, आमच्या माता भगिनींनी बनवलेल्या उत्पादनांना प्राधान्य देऊ. दोन पैसे प्रॉफिट झाला, नफा झाला तर सेवेकऱ्यांना होईल. सेवेकऱ्यांना नफा झाला तर सेवेकरी चुकीच्या कामासाठी खर्च करणार नाही. बाहेर बाजारातले लोक प्रॉफिट झाला दारू सिगरेट किंवा नको त्या ठिकाणी खर्च करतील, पण आपल्या सेवेकरी तीर्थयात्रा करतील, कुठेतरी दानधर्म करतील. म्हणून आपण इथून पुढं आपल्या सेवेकऱ्यांना निश्चित प्राधान्य देऊ. आमच्या माता भगिनींनी अजून ज्यांना ज्यांना या संदर्भात माहिती घ्यायची असेल, स्वयंरोजगारचं आपल्याला गट कसा तयार करायचा, त्याची माहिती काय काय करायची, ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे त्यांनी लगेच नावं द्या. काही ना काही आपण उपक्रम राबू. नोकरी व्यवसायासाठी आजही आपल्याकडं 2,500हून जास्त वॅकेन्सी उपलब्ध आहे. या 20 मेच्या कार्यक्रमात काही नवीन लोक जोडले गेले की ज्यांना पुणे मुंबईसाठी जवळजवळ 600 मुलं मुली पाहिजे कामासाठी, वेगवेगळे त्यांच्या जॉबसाठी. तर आपल्याला असे काही बरेचसे लोक जोडले गेलेले. म्हणून आपण स्वयंरोजगार विभाग आपल्या प्रत्येक केंद्रात जर गतिमान झाला तर केंद्रात कोण बेरोजगार आहे, कोणाची आर्थिक परिस्थिती खराब आहे, ते निदान आमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि आपल्याला त्या माध्यमातून गुरुमाऊलींच्या आशीर्वादातून निश्चित खूप महत्त्वाचं काम करता येईल. कारण एखाद्या घरामध्ये एक जरी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला, पूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो, तो आशीर्वाद मिळतो, ते कुटुंब त्याच्यावर चालतं. आणि म्हणून स्वामींचं स्मरण जप करत सेवेचं अधिष्ठान ठेवून पण आपलं कर्तृत्व जागृत करण्याच्या दृष्टीने हा स्वयंरोजगार विभाग आगामी कालावधी प्रत्येक जिल्ह्यात छोट्या मोठ्या कार्यशाळा आपण घेणार आहे की ज्या माता भगिनी त्या मोठ्या कार्यक्रमापर्यंत नाही येऊ शकत तर आम्ही ती यंत्रणा आपल्या जिल्ह्यापर्यंत, आपल्या काही केंद्रांपर्यंत आम्ही ती आता पाठवणार आहे की जेणेकरून आपला कुठलाही सेवेकरी बेरोजगार राहायला नको. उद्या इकडं तिकडं तो याच्या त्याच्या गाडीत बसून आला, एस टीत बसून आला, उद्या आपल्या सेवेकऱ्यांची स्वतःची गाडी तयार पाहिजे, त्यांनी 10 लोकांना बसून आणलं पाहिजे. म्हणून आता ज्यांच्या 2 व्हीलर झाल्या असतील तर 4 व्हीलर, ज्यांच्या 4 व्हीलर असतील तर एखादी मोठी गाडी राहू द्या की जेणेकरून आपल्याला सेवेकऱ्यांना इथं आणता पण येईल. उरलेल्या वेळेत आपला काहीतरी इन्कम सोर्स वेगवेगळ्या याच्यातून तो सुरू राहील. तर निश्चित आपण या स्वयंरोजगार विभागातून तो निश्चित प्रयत्न करू. आणि आपला सेवेकरी कोणीही बेरोजगार आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहायला नको. आमच्या माता भगिनीसुद्धा घरदारातलं काम आवरून 2 पैसे चांगले मिळण्याच्या दृष्टीने आपण निश्चित हे उपक्रम आगामी कालावधीत आपण व्यापक करू. तर आपल्याला हे आगामी श्री स्वामी समर्थ परम पूज्य गुरुमाऊलींचं व्यासपीठावर आगमन होत आहे. आपण दोन्ही हात उंचावून जय जयकार करूया. श्री
गुरु माऊली की जय, भारत माता की जय. आदरणीय नमस्कार. गुरुमाऊलींच्या चरणी शेवटची वेळात आपली सेवा रुजू करताना की आपल्या 20 मेच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आपल्या अनेक लोकांनी मान्यवरांनी कौतुक केलंच. त्याच्यातून जे काही परिवर्तन झालं की आता नवीन अनेक त्या ठिकाणी साप्ताहिक केंद्र सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला तिथं त्या ठिकाणी मान्यवरांनी आपल्या केंद्रासाठी, सभामंडपासाठी, आपल्या जागेसाठी निश्चित त्यांनी सांगितलं की तुम्ही कधीही सांगा, आम्ही सहकार्य करू. आणि खरोखरी फार मोठी सेवा या निमित्ताने आपल्या सर्वांकडून होत आहे. आणि आगामी जे उपक्रमात आपण जी चर्चा केली की 31 मेचा गुरुमाऊलींचा जो गंगा दशहराचा रामकुंडावरील कार्यक्रम, याच्यात आपण समस्त नाशिक आणि जवळपासच्या सर्वांनीच त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित होणार आहे. गंगा त्या गोदावरी मातेचा आपण सेवा आशीर्वाद आपण घेऊन पाऊस चांगला व्हावा, धरणं चांगले भरले जावे या दृष्टीने आपण तो आशीर्वाद घेणार आहोत. 27 मे ते 5 जूनपर्यंत या गंगा दशहरात आपण प्रत्येक जेवढे दिंडोरी प्रणीत केंद्र आहे, छोटे मोठे साप्ताहिक केंद्र, शहरातले ग्रामीण भागातले, आपण सर्व केंद्रांच्या जवळच्या नद्या आपण किमान 1-2 तास वेळ काढून त्या स्वच्छ करून, त्या नद्यांचं पूजन करून, त्या ठिकाणी आपण पर्जन्य सूक्ताचं पठण करून, आणि नदी आपल्या सेवेकऱ्यांमुळे प्रदूषित होणार नाही आणि सेवेकऱ्यांच्या प्रबोधनामुळं इतर भाविकांनासुद्धा ती नदी स्वच्छतेचं आवाहन आपण निश्चित या गंगा दशहरातून ही फार मोठी सेवा आपल्याला रुजू करायची आहे. आगामी जे काही नियोजन आहे, वेगवेगळ्या गुरुमाऊलींच्या उपस्थितीत मार्गदर्शनाखाली भागवत सप्ताह आपल्या मथुरेमध्ये त्या ठिकाणी त्या पुण्यभूमीत आपल्याला ती सेवा रुजू करायची आहे. आरोग्य आपल्या आयुर्वेद विभागाच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा करताना आपण सर्व सेवेकरी, सर्व 18च्या 18 विभागातले सर्व सेवेकरी, कुठल्याही सेवेकऱ्यांना आमंत्रण, निमंत्रण आणि वारंवार सांगण्याची गरज पडू नये आणि आपण सर्वजण या आपल्या सर्वांसाठी उपयुक्त असणाऱ्या सेवेमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ आणि निश्चित इतर भाविकांनासुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घेऊ. तर मी अधिक वेळ न घेता झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करून माझे शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ.